पावसाअभावी अहिल्यानगरमधील टोमॅटोचे आगार कोमेजले। अहिल्यानगर जिल्ह्यातील एकेकाळी टोमॅटोचे आगार म्हणून ओळखला जाणारा संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव, देपा, मोधळवाडी आणि खंडेरायवाडी परिसरात आज टोमॅटोची शेतीच कोमेजू लागली आहे। मंडळी, यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। दरवर्षी मे महिन्यात टोमॅटोची लागवड केली जाते आणि जून मध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर पिकाला नैसर्गिक आधार मिळतो। मात्र यावर्षी जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही। उलट कडक उन्हामुळे टोमॅटोच्या फळांवर मोठा परिणाम झालाय। शेततळे, विहिरी आणि बोरवेल मधील पाणीही संपत चालल्याने शेतकऱ्यांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। हे पाणी शेततळ्यात किंवा विहिरीत सोडून ठिबक सिंचनाद्वारे टोमॅटोच्या पिकाला दिले जात आहे। मात्र हा खर्च आता परवडण्याच्या पलीकडे गेलाय। काही शेतकऱ्यांनी केवळ पाण्यासाठी 1 लाख ते 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे, तरीही झाडांना अपेक्षित फळधारणा झालेली नाही। अनेक ठिकाणी टोमॅटोचे फळ सुकू लागले असून काही शेतकऱ्यांनी तर संपूर्ण झाडे उपटून टाकली आहेत। सध्या या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे चांगल्या पावसाची। कारण आता पाऊस पडला तरच टोमॅटोची पिके आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित वाचू शकणार आहे।